तर एज्युकेशन जर तुम्ही म्हणताल की एज्युकेशनच खूप महत्वाचं आहे, त्याच्याबरोबर सायकोलॉजी खूप महत्वाची आहे. तुम्ही नक्कीच 2.5 ते 3 वर्ष मी तुम्हाला पुढे आणणार आहे. कारण अनुभवामधून तुम्ही कमीत कमी 2.5 ते 3 वर्ष पुढे येणार आहात. कारण हे शिकण्यासाठी खूप टाइम जातो. काहींना 5 वर्ष जातात, काहींना 10 वर्ष जातात, काही काही वैतागून सोडून देतात. भास आता थकलो मी आणि मार्केटला नावं ठेवायची. ते म्हणतात ना, नाचता येणार अंगण वाकडं, त्या टाईपमध्ये. बरोबर. परंतु हे मार्केट असं आहे ना, इथं व्यवस्थित जर नाही ना केलं, नाचण्याच्या लायकीचे पण राहत नाही. अंगण तर सोडूनच द्या. तो अंगणात पण दिसत नाही, घराच्या बाहेरच निघत नाही. का? त्याला समजलंच नाही मार्केट काय आहे. त्याला त्या गोष्टी समजल्याच नाहीत. हे शिकण्यासाठी आम्ही खूप घालवलेत. त्याच्यामुळे सांगतोय, कारण अनुभव घेण्यासाठी एक पर्टिक्युलर XYZ अनुभव घेण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात ना, हे सांगूच शकत नाही. ही पर्टिक्युलर क्लास करण्यासाठी मला 6,000 मला भरावे लागले आहेत. तसंच पर्टिक्युलर हा अनुभव मला विकत घेण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील तर सांगू शकत नाही. का? समजतच नाही चूक होती कुठं. माझे गेले का? माझे आले का? हे समजतच नाही आपल्याला. मग याला बोललं जातं सट्टा. मग त्यापेक्षा आपल्या त्या ठिकाणी चौकात बसून त्या पत्त्या खेळायला काय वाईट? तिथं तर डोकं द्यावं लागत नाही, कुणाचे क्लास ऐकावं लागत नाही. पत्त्या खेळायच्या. जर सट्टाच खेळायचा आहे तर हा बिझनेस आहे. आणि मी आता पण सांगतो, ज्यांना या गोष्टी फॉलो होतील त्यांनीच हा बिझनेस करा. मी तुम्हाला सायकोलॉजी राहील कशी व्यवस्थित ते पण देणार आहे. परंतु त्याच्या आधी बेसिक एज्युकेशन जर क्लिअर नसेल तुमचं तर मग त्याचा उपयोग नाही पडत.